चला पंच सामना चालू करून घ्या, वेळेचं बंधन आहे आपल्याला. आयोजक काय गडबड आहे ते पटकन करा आणि सामना चालू करून घ्या, वेळेचं बंधन आहे. पंच सामना चालू करून घ्या, वेळेचं बंधन आहे. नाहीतर सामने चार्जर सरकारचे घ्यावा. चला आता सामना सुरू होणार आहे. संकल्प 88-11 त्याच्या विरोधात वहागाव खेड. गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर चला प्रेक्षकांनी आपला विनंती की आपण थोडी सहकार्य करायचं आहे, थोडंसं भिंतीच्या वरच्या बाजूला बसायचं. गोलंदाजी मार्क वरती कार्तिक नवले, स्ट्राईक वरती बाळा शिंदे. पहिला चेंडू वेगाने टाकला होता, सबमरीन डिलिव्हरी, एकदम चिटू खाली राहिला आणि चिटू येतो डॉट. हो परत एकदा बॅटीची कडा तळमॅनच्या दिशेने चेंडू जाताना पाहिलं. मला वाटतं पोल 1 मधनं जर हा सामना वाघाव संघ जर जिंकतोय तर टॉपर मध्ये असणार आहे, प्रथम क्रमांकावरती असेल, कारण की पहिले 2 मॅच वाघाव संघाने जिंकलेले आहेत आणि ही तिसरी मॅच पण देखील काय पराक्रम करणार हे पाहूया. परत एकदा ऑन साईडला फटका खेळला आहे, तिथं डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटते. परत एकदा जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार. दिवसभरात जर पाहिलं गेलं तर सुंदर गोलंदाजी केली होती कार्तिक नवले यांनी, फलंदाजी देखील चांगली केली होती रेहान बागवान. परत एकदा बॅटीची कडा, वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता, वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न होता, पण इथं चेंडू येतो डॉट. रेहान या स्पर्धेमध्ये 2 मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारणारा हा फलंदाज आहे. या तिसऱ्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण बॅटीची कडा लागून तळमॅनच्या दिशेने चेंडू येतो डॉट. वेगावरती सवार आहे सध्याला गोलंदाज. फिल्डिंग मध्ये थोडीशी फेरबदल करताना पाहायला भेटतोय. लॉंग वन मध्ये जे कॉर्नर मध्ये क्षेत्रामध्ये जो खेळाडू होता त्याला डीप मध्ये थोडस वाईट मध्ये तैनात केलेला आहे. फटका सुरेख खेळला, जिथनं खेळाडू काढला त्याच बाजूला इथं फटका खेळताना पाहायला भेटतोय. लॉंगॉनचा खेळाडू काव कॉर्नर मधनं चेंडू जाऊन अडवतोय, सुंदर क्षेत्ररक्षण तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. फिल्डिंग लाजवाब आहे, कारण की त्यांना देखील माहिती आहे ह्या मॅचचं महत्व. ही मॅच जर जिंकली तर नक्कीच त्यांचा संघ सुपर 8च्या दिशेने जाऊ शकतो, त्यामुळे पूर्णपणे इथं ताकद लावताना पाहायला भेटतोय वहागाव खेड संघ. संदीप शेठ देशमुख, चंद्रकांत शेठ सातपुते, नितेश शेठ शिवेकर यांचा मालकीचा संघ मैदानाचे आज क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतो. सुंदर इथं झेल पकडताना पाहायला भेटतो बाळा शिंदे. या मॅच मध्ये देखील काय करता आलं नाही, श्रेय देखील फलंदाज होतो, बाद धक्का क्रमांक लागतो तो पहिला, थोडासा निराश करतो. या मॅच मध्ये देखील बाळा शिंदे अनुभवी फलंदाज आहे, या संघाचा अष्टपैलू देखील खेळाडू होता, पण मैदानाच्या आत इथं कोसळताना पाहायला भेटतोय. धक्का क्रमांक लागतो तो संकल्प 88-11 संघ शिरूर या संघाला पहिला. नो बॅटर मैदानाच्या आत
ठाकरे न्यू बॅटर मैदानाच्या ठाकरे. अक्षय नवले मैदानाच्या आकाश नवले मैदानाच्या आत गोलंदाजी मार्क वरती. स्पॉन्सर या संघाला जर पाहिलं तर माजी सरपंच यांनी पूर्ण संघाला स्पॉन्सर केलं. विकेट केला हेलिकॉप्टर रेहान बागवानच्या पाठमधला इथं लँड होणार. लॉंग ऑनच्या डीप लॉंग ऑनला चिडू जातोय सीमारेषा पार. रेहान बागवान ट्रेडमार्क षटकार 6 धावा. चला चेंडू इथं पूर्वेच्या मैदानाच्या आत चेंडू फेकायचे. चेंडू हे बाहेर गेलेलं आहे. रेहान वरती विश्वास दाखवून इथं प्रमोट करताना पायवटा. जो रेहान 6व्या क्रमांकाला पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी करण्यात आला होता तोच रेहान आता ओपनिंग करण्यासाठी आलेले. कारण की इथं प्रमोशन दिलेलं आहे. कारण की दुसऱ्या मॅच मध्ये देखील 4थ्या क्रमांकाला आला होता आणि तिसऱ्या मॅच मध्ये त्याला ओपनिंग करण्यासाठी संधी दिली आहे. आणि हे पुढच्या टुर्नामेंटसाठी देखील तयारी करत असतील संघनायक बाळा शिंदे. कारण की नवीन खेळाडूंना संधी देणं गरजेचं आहे. 67 रक्त असं म्हणता येईल. नवीन आणि नवीन जेवढे तुम्ही खेळाडू तयार करता तेवढेच तुम्हाला फ्युचरमध्ये हे काम येणार आहे. परत एकदा ऑनसाईडला शेपडून मारण्याचा प्रयत्न होता. रनआउटचा इथं परत एकदा संधी. मागच्या मॅचमध्ये रनआउट झाला होता रेहान बागवान. या मॅचमध्ये देखील कॉल दिला होता यशचा आणि ते यशचा देखील कॉल इथं त्याच्या बाजूने निर्णय लागताना पाहायला भेटतोय. 8 धावा धावफलकावर 9 धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद. दुसरा षटक मैदानाच्या आत सुरू आहे. हो ठाकरे इथे कॅच बॅटीची कडा. इथं विकेट किपर करत नाही कुठली चूक. फलंदाज होते बाद. ठाकरे शून्यावरती होते बाद. शून्यावरती इथे फटका सजवलेला आहे. ऑन साईडला चिडू जाणार सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार 4 धावा. क्रिकेटमध्ये देखील अनेक इतिहास. चेतन शर्मा हे देखील त्यांच्या क्रिकेट इतिहासामध्ये कधीच शून्यवरती बाद झाले नाही. ठाकरे आज बाद झालेत पण त्याच्यानंतर जो फलंदाज आला त्याने पहिल्या चेंडूवरती इथे चौकार खेळ असताना पाहायला भेटतो. बाजी डावकर फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला भेटतो. 13 धावा धावफलकावरती. हो परत एकदा इथं चेंडू थांबून येताना पाहायला. रनआउटच्या स्वरूप चान्स होईल का. हो हो किस्मत भी बहादुरों का साथ देते हुए इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये होत आहे बाजीबात. धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा. रेहान बागवान परत एकदा चेंडू मिडल करतो. बॅटी आणि चेंडूचा संपर्क होताना पाहिला होता. पहिली धाव इथं प्राप्त केली. दुसऱ्याचा कॉल होईल का. यस नो इथं वेटचा कॉल आलाय. 1 धाववरती दोन्ही खेळाडू इथं समाधान होताना पाहायला भेटतोय. संतुष्ट होताना पाहायला भेटतो. 14 धावा धावफलकावर निवाटर त्याच्यात हसन मदारी. 14 धावा धावफलकावरती 2 षटकानंतर 3 फलंदाज बाद.
व परत एकदा बिग हिट शिरोडचा सुपरस्टार मैदानाच्या समोरच्या गोलंदाजीवरती करतोय वार. इथे खेचतोय हा दमदार षटकार. रेहान बागवान सुपरस्टार शिरूर तालुक्याचा मैदानाच्या सुपर गोलंदाजी फलंदाजी करताना पाहायला मिळतो. काय फटकेबाजी करतोय पहा. ताकद काय या फलंदाजामध्ये हे मैदानाच्या आत दाखवून देतो. काल बा संघ नायकाला बोलला तर मला संधी दे, मला चान्स दे, मी नक्कीच परफॉर्मन्स करून दाखवेन. आणि आज त्या शब्दाला इथं पूर्ण करताना पाहायला भेटतो फलंदाज रेहान बागवान. कार्तिक परत एकदा वेगाचा इथं वापर करताना पाहायला भेटतो. अगदी वेगाने इथे चेंडू टाकण्यात यशस्वी ठरताना पाहायला भेटतो. स्वतःच्या फ्लोल थ्रो मध्ये इथे चेंडू अडवला आणि डॉट चेंडू टाकण्यात यशस्वी होताना पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती शॉर्ट पिच हाफ ट्रॅकर चेंडू होता. अगदी इथं ऑन साइडला फटका सजवताना पाहायला भेटतोय. हो परत एकदा शेपलून मारण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू स्टंपवरनं इथं जाताना पाहायला भेटतो. चेंडू होतो डॉट. डीआरचा देखील आज वापर इथं जास्त संघ नायकाने केला नाही, कारण की मला वाटतं सध्याला एक चांगली दर्जेदार क्वालिटी अंपायरिंग मैदानाच्या आत सुरू आहे. नाहीतर आपण पाहिलं असेल जास्त डीआरएसचा वापर करताना पाहायला भेटत. पण आज अंपायरचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. हो भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू अगदी पायाच्या आणि बॅटरीच्या मध्यातून चेंडू फेकला होता आणि क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र परत एकदा वापरताना पाहायला भेटतो तो कार्तिक नवले. हा देखील यंग खेळाडू यंगस्टार आहे. पुरंदर खेड तालुक्याचा गोलंदाज. मावळ मध्ये अनेक असे खेळाडू आहेत. खेळमध्ये अनेक असे खेळाडू आहे. कोहिनूर हिरे आहेत, हे खाणीमधून निघलेले आहेत. आज परत एकदा खेड तालुक्याचा देखील हा खेळाडू अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला भेटतोय. रायझिंग स्टार आहे वहागावचा हा गोलंदाज. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आजच्या दिवसभरात. परत एकदा हेलिकॉप्टर इथं उडवण्याचा प्रयत्न. लॉंगऑफला डीपला खेळाडू तैनात आहे तोपर्यंत इथं एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. 21 धाव फलकावरती. तिसरा षटक मैदानाच्या सुरू आहे आणि क्षमता आहे. फलंदाजी करताना डाव्या हाताने फलंदाजी करतोय, गोलंदाजी करताना उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. चेंज ऑफ पेस हे गोलंदाजापाशी असणं गरजेचं आहे सर. तुम्ही पाहिलं असेल जर तुम्ही वेगाने जास्त गोलंदाजी टाकलं तर तुम्हाला देखील तुमच्या विरोधात मोठे फटके येऊ शकतात. पण तुम्ही प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन जर केलं तर नक्कीच तुमचा संघ हा विजय होऊ शकतो. चांगला परफॉर्मन्स तुम्ही मॅच मध्ये देऊ शकतो. त्यामुळे षटक संपलं तिथं ते 3 षटकानंतर 21 धावा धावफलकावरती. प्रशांत भोईरा इथं अँगलने थोडासा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत होता, थोडासा खेळाडू लांब. ओमकार तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतो. 22 धावा धावफलकावरती. हसन मदारी तालुक्यामध्ये या खेळाचं भरपूर नाव आहे. आज पाहूया कशी फलंदाजी करतोय. हो परत एकदा इथे चेंडू फिरताना पाहायला भेटतोय, उसळी घेताना पाहायला भेटतोय आणि यशपेक्षा वेळ घेताना देखील पाहायला भेटतो. चेंडू होतो डॉट. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत एक धाव खर्च करताना पाहायला. तसं रेहान फलंदाजी करतोय तसे आतापर्यंत शिरूर संघाच्या फलंदाजाने दिवसभरात कामगिरी केली नाही. फक्त रेहान बागवाननेच परफॉर्मन्स करून दाखवला आपल्या संघासाठी. बाळा शिंदे त्याचबरोबर सुदाम देखील इथं निराश करताना पाहायला मिळत. हसन मदारी देखील आज दिवसभरात इथं निराश करताना पाहायला मिळत. शेवटची मॅच आहे, पाहूया कशी फलंदाजी करतोय. हो परत एकदा स्लाइस करताना पाहायला भेटतोय. एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतो. एका धावाच्या साह्याने 23 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद. शेवटचे 8 चेंडू मध्ये किती धावा बनवणार रेहान बागवान की प्रशांत भोईर त्याला थांबवणार. हो रिव्हर्स खेळला होता. परत एकदा खोलवर पद्धत चेंडू होता. ती शेवटच्या मोमेंट वरती इथं फिंगर रोल करताना पाहायला भेटत. लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथं धाव प्राप्त होताना पाहायला भेटतोय. इथं 24 धावा धावफलकावरती. शिरूर संघाचा देखील पाहिलं गेलं तर 2 मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करताना 27 धावा बनवलेत. 27च्या पुढे गेले आहेत. या सामन्यामध्ये 27च्या पुढे जातील का
हे देखील मोठं आव्हान असणार आहे त्यांच्यासमोर. पण एकदा ऑन साईडला फटका खेळलाय तिथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअपला खेळाडू आहे तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त करताना पाहायला भेटतो. धाव फलकावरती धाव संख्या झाली ती 25 धावा. धाव फलकावरती षटक संपले ते 4 षटकानंतर 25 धावा 3 फलंदाज बाद. तुम्ही किती मॅच जिंकले जिंकले का? दादा तुमच्या हातातला माईक बंद करा ना. महाराष्ट्र पोलीस गोलंदाजी मार्कवरती काळूराम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हो पहिला चेंडू इथं येतो डॉट. चेंडू उसळी घेत नाही, चेंडू खाली जातोय आणि यष्टीरक्षाचा वेध घेताना देखील पाहायला भेटतोय. काळूराम परत एकदा गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक वरती हसन बदारी. हो विकेट केलाय परत एकदा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तिथं खेळाडू आहे. हो सुंदर काय सेव्ह करतोय मैदानाच्या आत. सुंदर इथं 3 धावा इथं वाचवण्याचा प्रयत्न आहे. इथं डिसिजन देखील पेंडिंग आहे कारण की रनआउटच्या स्वरूपामध्ये इथं कॉल इथं अंपायर असणार आहे. थर्ड अंपायर पेशी डिसिजन जाणार आहे. आता पाहूया थर्ड अंपायर एक काय डिसिजन देणार. OUT फलंदाज होतो बात रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर मैदानाच्या पिंटू काळूराम. स्ट्राईक वरती जर पाहिलं तर रेहान बागवान. हो काय वेगाने टाकलेला हा चेंडू. अगदी मला वाटतं इथे यष्टीरक्षाच्या हातात जाऊन पोहोचले तोपर्यंत बॅट इथं आणि बॅटने मारण्याचा प्रयत्न होता रेहान बागवानचा. आणि काळूराम इथं बघा हाईट आणि कंदा या दोन्हीचा देखील इथं वापर करताना पाहिलं. फुल टच चेंडू परत एकदा फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. चिट्टी येतो एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतो. पिंटू 26 धावा झालेत 27 वरती. याच्या पहिले शिरूर संघ थांबला होता दोन्ही मॅचला. या मॅच मध्ये 27 क्रॉस करणार का? साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू होतो डॉट. शेवटचा चेंडू धाव फलकावरती धाव संख्या झाली ती 26 धावा. संकल्प 88-11 शिरूर हा संघ.
याचबरोबर इथे इनिंगची समाप्ती होताना पाहायला भेटे. 26 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद. वहागाव खेड या संघाला जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. लगेच फलंदाज पाठवायचं. शिरो संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचं. सुंदर परफॉर्मन्स जर पाहिलं तर वहागाव खेळ या संघाकडनं. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर दोन्ही टीमने इथं चांगला परफॉर्मन्स दाखवताना पाहायला भेटत. संदीप शेठ देशमुख, चंद्रकांत शेठ सातपुते, नितेश शेठ शिवेकर यांचा मालकीचा असणारा संघ आपण पाहत आहोत फलंदाजी करण्यासाठी. आज जिंकन तर मला वाटतं नक्कीच हा देखील संघ टॉपर असेल या पोलमध्ये. आणि जो जिंकन आजच्या या हाफमध्ये तो सुपर एटमध्ये दाखल होणार आहे. करंजी विहिरीमध्ये देखील ह्या संघाने चांगला परफॉर्मन्स केला होता. आणि त्याच परफॉर्मन्स अनुसार इथे परत एकदा या स्पर्धामध्ये देखील सर्व खेळाडू चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला भेटतात. स्पॉन्सरचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. कारण की या आताच्या काळामध्ये जास्त स्पॉन्सर भेटत नाहीत आणि गाव हाफला खूप कमी स्पॉन्सर भेटतात. पण या तिन्ही मालकांचं इथं आभार मानणं गरजेचं आहे. कारण की वाघगाव संघाला एवढे चांगले टॅलेंटेड खेळाडू आहेत, सर्वजण यंग खेळाडू आहेत. यांना देखील पूर्णपणे सपोर्ट करताना पाहायला भेटत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. जाऊया मैदानाच्या आत. दोन बॅटर स्ट्राईक वरती आहे कार्तिक नवले, तर नॉन स्ट्राईक वरती आहे आकाश नवले, गोलंदाजी मार्क वरती बाळा शिंदे. 27 हे धावा बनवायचे आहेत. 27 बनवतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढच्या 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. काय झालं
पहिला चेंडू इथं स्वर मारा होता पाहिजे पंच इथं कळवतो आता वाईट चेंडू आहे. आपण पाहतात जांता राजा प्रतिष्ठान आयोजित फुलपीच डे नाईट स्पर्धा श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक सर्व क्रिकेट रसिकांचा कळण्यात आनंद होत आहे की आपण पुढचे 5 दिवस इथं पूर्णपणे स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी सर्वजण सज्ज राहा. ग्राउंडवरती परत एकदा स्टेअर करताना पाहायला भेटतो खेळाडू डीप मध्ये अवेलेबल नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या इनिंग मधला होतोय पहिला चौकार. कार्तिक नवले आजच्या दिवसातला मला वाटतं ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हा खफा खेळाडू आपल्या समोर फलंदाजी करताना पाहायला भेटतो स्क्रीनवरती. व परत एकदा ऑफसाईडला स्टेअर करताना पाहायला भेटतो मिडअपचा खेळाडू तिथं अवेलेबल आहे. तोपर्यंत एकदा इथं डॉट चेंडू होतोय. कुठली धाव इथं घेताना आली फलंदाजाला. अगदी वेगाने खेळाडू तिथं चेंडूवरती आला होता. हो रिव्हर्स इथं खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या पाठीमागे इथं चेंडू जाताना पाहायला भेटत. एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो. एका धावाच्या साहाय्याने स्कोर कार्डवरती भर पडताना पाहायला भेटते. 6 धावा धाव फलकावरती 27 धावांचा पाठलाग करताना इथं मैदानाच्या आत फलंदाज. पहिल्या चेंडू व्हाईट, त्याच्यानंतर एक चौकार, त्याच्यानंतर एक सिंगल. हो परत एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतो डॉट. शातीर गोलंदाज म्हणून ओळख आहे बाळा शिंदेची. अगदी शेवटच्या मोमेंटवरती चेंडू इथं टाकताना पाहायला भेटते. समोरच्या फलंदाजा टान्स ओळखतो मग चेंडू रिलीज करताना पाहायला भेटतो आणि तशीच इथं गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ओपन साईडला फटका खेळलाय. डीप स्कोअर लेगला फटका तिथं नैसर्गिक अडथळा. एक धाव प्राप्त होती. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा बघता बघता इथं पूर्ण करताना पाहायला भेटतोय. स्कोर कार्डवरती 9 धावा. अजूनही जर पाहिलं गेलं तर 18 धावांची गरज जिंकण्यासाठी बाळा शिंदे. विकेट टेकर गोलंदाज या ओव्हरमध्ये विकेट घेईन का? कारण की पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेणारा हा गोलंदाज या मॅच मध्ये थोडासा शांत आहे. कारण की समोर देखील दोन्ही इनफॉर्म फलंदाज आहे. षटक संपले ते पहिल्या षटकानंतर 9 धावा धाव फलकावरती. एका षटकानंतर 9 धावा. इथं थोडंसं दुखापत होताना पाहायला भेटतो आकाशला. पण इथं या दुःखापासून थोडंसं सावरणं गरजेचं आहे कारण की ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. त्यामुळे त्याला ग्राउंडवरती इथं राहणं गरजेचं आहे. अवेलेबल राहणं गरजेचं आहे. परत एकदा फटका खेळा. गॅप मध्ये चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेने. दन 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 करा सीमा रेषा पार. कार्तिक लवलेच्या बाट मधनं येतोय दुसरा चौकार. 4 धावा. रुपेश गोलंदाजी मार्क वरती. याला देखील पहिल्या चेंडूवरती याच्या विरोधात पहिल्याच चेंडूवरती चौकार खेचताना पाहायला पडतात आणि बाळाच्या विरोधात देखील पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता याच फलंदाजाने. शॉर्ट पिच चेंडू होते. हगदी चेंज ऑफ पेस. इथं वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न होता. असं वाटत होतं की फेकाने चेंडू येणार पण डबल माइंड इथं होताना पाहायला भेटतो. फटका फसताना पाहायला भेटतो. कार्तिक नवलेचा खेळ होतो इथं समाप्त. धक्का क्रमांक लागतो तो पहिला. विकेट खेळाय. चेंडू हवेत. खेळाडू तिथं कुठलाही अवेलेबल नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. सुशांतच्या बाट बनला येतोय हा षटकार. 6 धावा.
हो, परत एकदा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू होता इथं डॉट येताना पाहायला मिळत. हो, परत एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न इथं स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये होते. फलंदाज पाथ सुशांत बॅक टू पविलियन. चला किरण मुख्य आयोजक आपल्यास विनंती, आपण इथे यायचे समोरच्या मुख्य कक्षामध्ये. किरण सुरेख फटका मिडलच्या दिशेने चिडू जातोय. सीमार शफार काळूरामच्या बॅट मधला येतोय षटकार. 25 धावा धाव फलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. चला मुख्य आयोजक इथं समर्थन कक्षापाशी यायचे. ठाकरे गोलंदाजी मार्क करती. 2 धावांची गरज शिकण्यासाठी. हलक्यात आणि स्टेअर करताना पाहायला भेटतो. डीप मध्ये खेळाडू आहे तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. स्कोर लेवल सध्याला होताना पाहायला भेटते. स्कोर कार्ड वरती आज चांगला खेळ दाखवला आणि 3 मॅच इथं जिंकताना पाहायला भेटतो. तो वहागाव सुपरस्टार खेळ हा संघ मैदानाच्या आत. 1 धावांची गरज. स्वयंबारा फाईट चेंडू पण चकावताना पाहायला भेटतो. त्याचबरोबर इथे 3 पैकी 3 मॅच जिंकणारा संघ ठरतो तो सुपरस्टार वहागाव खेळ हा संघ.